हॅलो, वेलकम बॅक टू विथ उर्मिला व्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजचा नवीन व्लॉग असणार आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या चेहऱ्यावर घरगुती उपायांनी घरच्या घरी कशा पद्धतीने स्क्रब करू शकतो. आपल्या घरातच किचनमध्येच असे दोन घटक उपलब्ध आहे ज्याने आपल्या स्किनला कुठल्याही प्रकारची त्रास किंवा मग इरिटेशन वगैरे होणार नाही. बाजारातल्या इतर स्क्रबपेक्षा घरगुती हे स्क्रब बनवणं अगदीच सोपं आहे. तुम्ही हे घरच्या घरी ट्राय करू शकता. आठवड्यातून प्रत्येकाने याचा वापर करायलाच हवा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर एक ग्लोनेसपणा येतो, स्किन सॉफ्ट होते आणि चेहरा चांगल्या प्रकारे राहायला मदत होते. तर ते घटक कोणते आहे किचनमधले ते आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या किचनमध्ये दोन असे पदार्थ उपलब्ध आहे ज्याचा वापर करून आपण आपली स्किन चांगली ठेवू शकते. तर ते दोन पदार्थ आहे, एक म्हणजे तांदूळ आणि दुसरं म्हणजे मसुराचं पीठ. हे दोन्ही पदार्थ आपल्या स्किनसाठी खूप हेल्दी आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक याचे प्रकारे व्हिडिओ बघितले असतील, अनेक प्रकारे याचा उपयोग केला असेल, पण तो स्किनसाठी आपण कसा उपयोग करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तांदूळ घ्यायचे आहे. 4 ते 5 चमचे तांदूळ घ्यायचे आहे आणि 2 मोठे चमचे तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे, जी लाल लाल असते. तर हे दोन्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जे पॉलिश केलेलं असतं मसूर डाळीला किंवा तांदळाला पॉलिश केलेली असते ती व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एक दिवस पूर्णपणे उन्हामध्ये हे दोन्ही पदार्थ सुकवायचे आहेत. मसूर डाळ आणि तांदूळ हे दोन्ही स्वच्छ धुवून तुम्हाला एक दिवस पूर्णपणे उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. दोन्ही एकत्र मिक्स त्याची पावडर करायची आहे, जेणेकरून आपल्याला स्क्रब करताना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. तर पावडर अशा पद्धतीची करायची आहे, जास्त जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, थोडीशी रवाळ आपली पाहिजे, पण अगदी जाड वगैरे ठेवू नका ज्याने स्किनला तुम्हाला रब करताना त्रास नाही झाला. तर इकडे तुम्ही बघू शकता, मी अशी थोडीशी रवाळ टाईपची पेस्ट बनवून घेतलेली आहे तांदूळ आणि मसुराच्या डाळीची. तुम्ही 15 दिवसांसाठी पण ही स्टोअर करू शकता किंवा महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता. याचा खूप चांगला आपल्याला उपयोग होतो. तर तुम्ही स्क्रब कशामध्ये करणार आहेत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर साध्या पाण्यात मिक्स करून केलं तरीही चालेल किंवा आपलं गुलाबजल असं त्यामध्ये मिक्स करून केलं तरीही चालेल. हा स्क्रब त्वचेवरील मृत त्वचा आणि पृष्ठभागावरील मळ हलक्या पद्धतीने काढण्यासाठी वापरण्यात येतो. तर आपण स्क्रब कसं तयार करायचं आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण स्क्रब तयार करायला घेऊया. हे मी चण्याचं पीठ घेतलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीचं करू शकता. चण्याचं पीठ मी यासाठी घेतलेलं आहे कारण ते आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्याचं काम करतं आणि चण्याच्या पिठाचं महत्त्व तुम्हाला तर माहितीच आहे. आपण फेस पॅक म्हणून पण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक मऊपणा असतो, त्यामुळे मी चण्याचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर हे स्किप करू शकता किंवा मग फक्त तांदूळ आणि मसूर डाळीचं पीठ तुम्ही घेऊ शकता. आता आपण हातानेच थोडंसं चिमूटभर याच्यामध्ये ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आणि मग त्याचा फेस पॅक आपण बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी साध्याच पाण्याचा वापर करणार आहे. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगलं काम करतात. आठवड्यातून तुम्ही एकदा हा स्क्रब नक्की करायला हवा, ज्याने आपली स्किन हेल्दी होते, ग्लोईंग होते आणि एक आपल्या चेहऱ्यावर वेगळाच एक फ्रेश लुक येतो. मी हे आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करते. मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर स्क्रब करण्यापूर्वी तुम्ही चेहरा व्यवस्थित तुम्ही जो काही फेस वॉश वापरत असाल त्याने चेहरा व्यवस्थित डीप क्लीन करून घ्या, जेणेकरून स्क्रबचा आपल्याला चांगला इफेक्ट मिळेल. मी आता चेहरा माझ्या फेस वॉशने स्वच्छ प्रकारे धुतलेला आहे आणि थोडासा ओला चेहरा ठेवायचा आहे आपल्याला स्क्रब करताना, म्हणजे आपल्याला जास्त त्रास वगैरे त्याचा होत नाही. तसं तर हे घरगुतीच दोन इन्ग्रेडियंट्स आहे, त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, अगदी महत्त्वाची आहे, जास्त खरखरीत खडबडीत पीठ अजिबात घेऊ नका. थोडासा त्या पिठाला मऊपणा हा असला पाहिजे आणि थोडंसं काहीतरी स्क्रबिंग आपल्याला करता आलं पाहिजे, अशी कन्सिस्टन्सी तुम्ही
ठेवू शकता. तर आपल्याला आपला आता स्क्रब करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचं मी करून घेतलेले. हळदीमुळे त्याला तसा कलर आलेला आहे. तर व्यवस्थित आपण पूर्ण चेहऱ्याला हे स्क्रब लावून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याहून पण महत्त्वाचं, पीठ तर थोडंसं मऊच ठेवायचं आहे. जास्त खरखरीत आणि खडबडीत पीठ ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला स्क्रब करताना त्रास नाही झाला पाहिजे. आणि पिंपल्स असतील किंवा चेहरा लाल असेल किंवा काही तुमची त्वचा जर नाजूक असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा. आणि पिंपल्स जर असतील तर त्यावेळेस तुम्ही हा स्क्रब स्किप करा. नंतर 8-10 दिवसांनी तुम्ही हा स्क्रब करू शकता. कारण पिंपल्स असतात, माझ्या पण चेहऱ्यावर पिंपल्स आहे, त्यामुळे मी थोडासा वेट केला. 5 ते 6 दिवस जाऊन दिले, व्यवस्थित पिंपल्स सेट होऊन दिले आणि त्यानंतर मी हा स्क्रब आता करते आहे. तर तुम्ही हलक्या हाताने असा स्क्रब पूर्णपणे चेहऱ्याला पसरवून घ्यायचा आहे. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा स्क्रब करायचा आहे, जास्त जोरजोरात घासायचं नाही. आधीच आपली स्किन ही अत्यंत नाजूक असते. डोळ्यांच्या जवळ आणि हनुवटीच्या बाजूला जास्त लावायचं नाही. जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स जास्त असतात, आपल्याला स्क्रब करण्याचा मेन उद्देश काय आहे की आपलं स्किन मऊ राहिली पाहिजे आणि ब्लॅक हेड्स जे आहे ते आपले रिमूव्ह झाले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हळूवार पद्धतीने स्क्रब करू शकता. एक फक्त 2 ते 3 मिनिटं मध्ये मध्ये तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता, म्हणजे स्क्रब जास्त ड्राय वाटणार नाही किंवा कोरडं होणार नाही. इथे नाकाच्या बाजूला आणि कपाळावर इथे जास्त आपल्याला व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतात, त्यामुळे तिथे व्यवस्थित असं स्क्रब करून घ्यायचं. पाण्याचा वापर नक्की करा. खूप चांगला रिझल्ट येतो याचा. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित मी थोडं थोडं पाणी लावत गेले आणि व्यवस्थित हलक्या हाताने स्क्रब करून घेतलं. मेनली जिथे आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात तिथे थोडंसं रब केलं. हनुवटीवर, इथे कपाळावर आणि नाकाच्या बाजूला, इथे सगळ्यात जास्त आपल्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात, त्यामुळे तिथे स्क्रब करून घेतलं व्यवस्थित. मी पाणी लावून व्यवस्थित असं स्क्रब करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यानंतरची स्टेप असणार आहे ती म्हणजे वाफ घेणं, जेणेकरून आपले सगळे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह होतील. तर आपण आता चेहऱ्याला वाफ घेऊया. तुम्ही वाफ अशी घेऊ शकता किंवा नॉर्मल पाण्याने चेहरा वॉश करून नंतर वाफ घेऊ शकता. आपण आधी चेहरा थोडासा वॉश करून घेणार आहोत. तर चेहरा धुवून आणि लगेच आपण वाफ घेऊया. तर तुम्ही बघू शकता, मी आता चेहरा साध्या पाण्याने वॉश केलेला आहे. थोडासा वॉश करायचा, जास्त खूप पाणी मारू नका. थोडे त्याच्यावर कण राहिले तरी चालू शकता. आता आपण वाफ घेऊया आपल्या चेहऱ्याला. आता बघू शकता, थोडी थोडी वाफ यायला सुरुवात झालेली आहे, पण तरी आपण एक 5 मिनिटं थांबूया. तर वाफ घेऊन झालेली आहे. चेहरा थोडासा लालसर जाणवेल, कारण वाफ घेतलेली असते गरम आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट. तर थोडंसं असं कॉटननी साईडचं व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्या. आणि ही जी ब्लॅक हेड्स काढण्याची पिन आहे ती तुम्हाला कुठेही साध्या स्टोअरमध्ये, कॉस्मॅटिक स्टोअरमध्ये भेटून जाईल. तर ह्या पिनच्या सहाय्याने आपण ब्लॅक हेड्स रिमूव्ह करून घेणार आहोत. मेनली फक्त नाकावर, हनुवटीवर आणि कपाळाच्या ह्या वरच्या साईडने याच ठिकाणी जास्त ब्लॅक हेड्स असतात. तर ते पहिले आपण पिननी रिमूव्ह करून घेऊया, अगदी हलक्या हाताने, जास्त दाब द्यायचा नाही. मुरणी असते ना, तिथे जास्त ब्लॅक हेड्स जमा होतात. आठवड्यातून तुम्ही हे एकदा स्क्रब ट्राय कराच. मेनली हे व्यवस्थित मिररमध्ये बघून करत जा. आता मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये बघून करते आहे. कॉटननी लगेच हे व्यवस्थित क्लीन करून घे. आता लास्टची जी स्टेप आहे ती म्हणजे आपला फेस पॅक. तर फेस पॅक लावण्यासाठी मी अशी मुलतानी माती घेतलेली आहे.
ही साध्या तुम्ही स्टोअरमधून, कॉस्मेटिक स्टोअरमधून किंवा मेडिकलमध्ये भेटते तिथूनही घेऊ शकता. आता याची व्यवस्थित आपण गुलाबजल किंवा पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट करून घेऊया, थोडीशी पातळ अशी, आणि आपल्या चेहऱ्याला ती फेस पॅक म्हणून लावून घेऊया. तर अशा पद्धतीची आपण मुलतानी मातीचा फेस पॅक बनवलेला आहे. तो आता आपल्या चेहऱ्याला आपण व्यवस्थित लावून घेऊया. तुम्ही बघू शकता, फक्त मुलतानी माती आहे. याने ऑइल बऱ्याचपैकी कंट्रोल होतं. माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स असल्यामुळे मी हे अधूनमधून लावतच असते, आणि चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो आणि चेहऱ्याचा कलर सारखा होतो. जेव्हा तुम्हाला घाई असेल किंवा पार्लरमध्ये जायला, फेशियल करायला अजिबात वेळ नसेल, तर तुम्ही फक्त मुलतानी मातीचा फेस पॅक म्हणून पण चेहऱ्याला लावून घेऊ शकता आणि व्यवस्थित ग्लो आणू शकता. तर तुम्ही बघू शकता आपला आता फेस पॅक थोडासा सुकत आलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फेस पॅक पूर्ण सुकू द्यायचा नाही. थोडासा ओलसर राहिला तरी चालतो. जास्त क्रॅकी, जास्त टाईट किंवा पूर्ण सुकला आहे, जास्तच कोरडा झाला आहे, असा फेस पॅक, इथपर्यंत फेस पॅक तुम्ही ठेवायचा नाही आहे, ज्याने चेहऱ्याला आपले थोडीशी इजा होऊ शकते. इजा म्हणजे काय, तर चेहरा थोडासा ओढल्यासारखा वाटू शकतो. आणि पूर्ण फेस पॅक वाळवून आणि नंतर धुणं कधीही चांगलं नसतं. थोडासा ओला असतानाच तुम्ही फेस पॅक धुवून घेत चला. ओके, तर आपण आता हा फेस पॅक धुवून घेऊ. आता फेस पॅक व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि साध्या पाण्याने धुतलेला आहे. तर तुम्ही ग्लो बघू शकता. व्यवस्थित स्किन व्यवस्थित मऊ झालेली आहे आणि अशी सॉफ्ट सॉफ्ट लागते आपल्या हाताला. तर हा हॅक तुम्ही कधी ट्राय करणार आहे मला नक्की सांगा. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी चेहरा क्लीन केलेला आहे आणि फक्त टिकली लावलेली आहे आणि केस व्यवस्थित विंचरलेले आहे. तर आपला लगेच वेगळाच लुक आपल्या चेहऱ्याला मिळतो. सॉफ्ट वगैरे होतो चेहरा आणि नॅचरल मी जे घटक वापरलेले आहे त्यामुळे चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे. तरी पण तुम्ही एकदा तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर एकदा टेस्ट नक्की करा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल किंवा आवडला असेल तर मला नक्की लाईक करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.